मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि ज्या पद्धतीने तुमच्या मिस्टरांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या हातावरती काय नेमकं लिहिलेलं होतं, काय नेमकं तुमच्यावरती अन्याय होतोय, काय सांगाल? मी शबाना सादिक कपूर, सादिक कपूरची पत्नी. मला एवढंच सांगायचं आहे, प्रभाग क्रमांक 41 जे फारुक यासिन इनामदार महाराष्ट्राचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, मी त्यांना एवढीच रिक्वेस्ट करू शकते की तुम्ही ज्या माणसाला तिकीट दिलेलं आहे तो योग्य आहे का? ह्याला जो 2012 पासून आमची जी केस चालली आहे जागेच्या वादेचा, त्यांनी आता आम्हाला ह्याच्या आजपर्यंत 2026 पर्यंत आम्हाला त्रास दिला. त्या निकालाचा काही एक हे झालं नाही. तर गोरगरिबांना हे करण्यावर मजबूर केलेलं आहे. ताई, तुम्ही म्हणले की आमच्यावर अन्याय झालेला आहे. निकाल कोणता राहिलेला आहे जो लागायचा बाकी राहिला होता? काय कारण सांगाल तुम्ही त्याबद्दल? 2012 पासून मी जे कंप्लेंट करते त्याच्यावर माझं काही एक हे झालेलं नाहीये, निकाल लागलेला नाहीये. माझ्या नवऱ्याने मरताना हातावर लिहून मेलेलं आहे फारुक यासिन इनामदार आणि जहूर सय्यद आणि कबीर वकील आणि मानसिक पाटील आणि राजकुमार शिंदे आणि अजय हलसाटे यांनी ह्यांना खूप त्रास दिलेला आहे आणि तो काय त्रास दिला त्यांनाच माहिती आहे. आणि मोका लावला माझ्या नवऱ्याला 2 महिन्यापूर्वी. एक टिपू उर्फ काय त्याचं नाव असेल ते, त्याच्याबरोबर आमचं कनेक्शन आहे, माझा नवरा मास्टर माइंड आहे हे सांगितलं आणि त्यांच्यावर मोका लावून माझ्या नवऱ्याला मानसिक त्रास दिला. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर म्हणले की थोडं मी काहीतरी हा बिझनेस चालू, माझा हा बंद पडलेला बिझनेस आहे 2012 पासून, मी काहीतरी करतो म्हणून जेव्हा हे त्यांनी केलं, हा मोका अंतर्गत लावून त्यांना बाहेर ठेवलं. पण मोका अंतर्गत तुम्ही लावला, ज्या माणसावर तुम्ही मोका लावताय त्या माणसावर तुम्ही पकडलं का नाही? मग त्या माणसाला तुम्ही मोकाट कसं सुटून दिलं? जेव्हा माझ्या नवऱ्यावर मोका होता तो तुम्ही सिद्ध काय केलं नाही? काय होता मोका? टिपू बरोबर तुम्ही कुठं गुंडगिरी करताना बघितलं? काय केलं? मला प्रूफ द्या, काय ते मला सांगा. मला न्याय मिळून द्या अजितदादा पवार. तुम्ही म्हटले आता बोलताना की माझे मिस्टर एक बिझनेस चालू करत होते. काय नेमका तो बिझनेस करणार होते? काय सांगाल? ही जी जागा घेतलेली होती सुंदर सुधाकर जोधपूरकर, ही ह्यांची जागा आहे. ती माझ्या मिस्टरांनी पहिले एका इसमाच्या नावावर घेतली, नंतर त्यांच्या नावावर त्यांनी हे केलं आणि मग कंस्ट्रक्शनचा बिझनेस चालू करू म्हणले. पण त्याच्या आधी सुंदर सुधाकर जोधपूर बरोबर फारुक जहूर सय्यद यांनी डील केलेली होती 10,000 मध्ये. तर त्या आंटीला पैसे लागत होते. ते म्हणले जहूर भाई तुम आप जल्दी पैसे का काम करो, मुझे पैसे लग रहे. कारण त्यांच्याकडे पैसे होते नव्हते ते आम्हाला नाही माहिती. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने ही जागा घेतली. घेतल्यानंतर तेव्हापासून आम्हाला धमकीचे फोन हे ते चालू झाले. तू इधर काम नहीं करना, नहीं तो तेको ये करेंगे, तेरे पे इतने केस डालेंगे, तुझे ये सताएंगे, तुझे वो सताएंगे. तरी सुद्धा माझ्या नवऱ्याने पाय जमून परत काहीतरी सेटलमेंट करून आणि ही पूर्ण जागा होती त्याच्यामध्ये सेटलमेंट करून 5 गुंठे त्यांना दिली, 6 गुंठे आम्ही घेतली, 1 गुंठा रोडवर सोडली, 5 गुंठ्याचं कंस्ट्रक्शन करायचा विचार केला. आणि नंतर मग परत ती सगळी केस परत आमच्या नावावर की ही जागा आमची आहे, तुम्ही खोटे कागदपत्र बनवले. 2 डझन कलम लावून ठेवले माझ्या नवऱ्यावर. त्यांचं इथे येणं जाणं मुश्किल केलं तरी सुद्धा ते घरी येत होते. येणं जाणं होतं, ते ऑफिसवर जात होते. त्यांनी तेव्हा पोलीस काय करत होती, जे आता सांगतात ते त्यांच्यावर हा गुन्हा आहे, तो गुंड आहे, तो हा आहे, ते आहे, तुम्हाला ही पार्टी सपोर्ट करते. मला कुठलीही पार्टी सपोर्ट करत नाही, मला फक्त न्याय पाहिजे. जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, मी त्यांना हात जोडून विनंती करते की आता 24 तास होऊन गेले माझ्या नवऱ्याला, त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा मी करणार नव्हते जोपर्यंत हा निकाल काय लागत नाही. पण घरातल्यांनी प्रेशर टाकून मला अंत्यसंस्कार करायला लावले, कारण वेळ खूप चालली होती त्यांच्या डेड बॉडीला. त्याच्यामुळे मी अंत्यसंस्कार केले आहेत. त्याच्यानंतर आता न्याय देण्याचं काम फक्त अजितदादा पवारचं आहे. बाकी जे पण आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अमित शाह जी आहेत, मोदी जी से मैं एक दरख्वास्त करती हूँ, आपका कोई तो भी मुझे एक लाडली बहन या तो कोई समझ के मुझे हेल्प कीजिए बस. वारंवार तुम्ही बोलताना हे देखील म्हटलं की 50 लाख रुपयाची खंडणी मागत होती हो, वगैरे. 50 काय लाखाची प्रकार खंडणी आहे तो? मागितली होती. त्याचे पेपर मी एक हे केलेले. मी काळेपाड्यात पोलीस चौकीला मी ही कंप्लेंट दिलेली आहे 50 लाखाची खंडणीची. ह्याची विचारपूस सुद्धा झालेली नाही मला बोलवून. फक्त ह्या कॉफीवर मला शिक्का दिला आणि ह्याची विचारपूस झाली नाही. ही कंप्लेंट दिल्यानंतर मी त्याच्या आधी मी 50 लाखाच्या ऐवजी 15 लाख दिले आणि म्हणलं कसं तरी करून मी 35 लाख रुपये अजून देते.
पण माझं त्यांनी ऐकलं नाही. परत म्हणले परत 50 लाख रुपये द्या, म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे. त्या कंप्लेंटवर माझं काही एक ऍक्शन झालं नाही. जर या कंप्लेंटवर ऍक्शन झालं असतं तर माझा नवरा वाचला असता. मी कोणी मागितले होते 50 लाख रुपयाची खंडणी तुम्हाला? जहूर सय्यद, फारुख इनामदार यांनी सगळ्यांनी मिळून मला माउथ टू माउथ हे केलं. कारण फोनवर जर केलं असतं तर रेकॉर्ड झालं असतं, म्हणून ह्यांनी मला फोनवर काही केलं नाही. मला येऊन इथं हे केलेलं आहे त्यांनी. तुमच्या मिस्टरांनी आत्महत्या केलेला आहे, याला कारणीभूत जबाबदार म्हणून तुम्ही कुणाला पाहताय? मी कारणीभूत अजितदादा पवारांना मी पाहते, कारण हे सगळं दबाव आणल्यावर त्यांचा हात असावा असं मला वाटतं. अजितदादा हे आरोपी आहेत असं म्हणणं आहे तुमचं? नाही, अजितदादा नाहीये. जहूर सय्यद, फारुख इनामदार आणि ऍडव्होकेट कबीर वकील आणि हे बाकीचे सगळे जे माझ्या नवऱ्याने लिहिलेत ना हातावर, मानसिक पाटील आणि जे 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 माझ्या नवऱ्याने हातावर लिहिलंय ना ते सगळे कारणीभूत आहे. अजितदादांनी फक्त मला न्याय द्यावा बस. अजितदादांनी न्याय देतील, पण त्याच्या आधी प्रभाग क्रमांक 41 मध्ये अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार फारुख इनामदार दिलेले आहेत. काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल? मी अजितदादांना एकच रिक्वेस्ट करू शकते की तुम्ही ज्या उमेदवाराला तिकीट देताय त्याचं तुम्ही आधी बॅकग्राऊंड बघा, की त्यांनी कुणाला काय केलंय का, त्यांनी त्रास केलाय का, त्यांची भाऊ ते गुंडराजा आहेत का, त्यांनी कुणाची जागा हे केली आहे का, आरोपी आहेत का, की आरोपींना ते त्रास देत आहेत, त्यांच्यावर किती केसेस आहेत. माझ्या नवऱ्यावर तुम्ही डझनभर केस लावली हो, पण तुम्ही जे तिकीट देताना जे हे करताय ना ते तुम्ही बघा. मी म्हणत नाही तुम्ही फलानालाच ते तिकीट द्या, कुणाला द्या तिकीट, तुमची इच्छा आहे कुणाला तिकीट द्यायचं, पण ते गोरगरिबांना जे माझ्या नवऱ्याने आज हे केलंय ते लोक मला म्हणतात त्यांनी हे करून प्लॅन करून केलं, हे केलं, हे सगळं चुकीचं आहे. कोणी प्लॅन करून माणूस माहिती नसतं. 1 तारखेला प्रशांत दादा जगतापांना पॅकेट गेलं माझ्या नवऱ्याचं, मी सुसाईड करणार आहे, मला सपोर्ट करा म्हणून. प्रशांत दादानी ते मीडिया माझी हेल्प करा. प्रशांत दादा जगतापांनी ते काल पाकिट उघडलं, जेव्हा ही अशी न्यूज येतली बाबा ह्या कपूर नावाचं काहीतरी मला सुद्धा पॅकेट आहे, त्याच्यानंतर त्यांना कळलं त्यांनी सुसाईड नोट लिहिलेला होता. ते म्हणले जर मी हे जर मी पॅकेट पहिलं उघडलं असतं तर हा माणूस वाचू टाकला असता, तर कुठं पण असता तर ह्याला आम्ही हे केलं असतं. त्यांनी मला म्हणजे एक मीडियाद्वारे संदेश पाठवला आहे की मी तुम्हाला हाय इथं नाही भेटलं तरी तुम्हाला हायकोर्टापर्यंत मी न्याय मिळवून देईन. आता न्याय मिळण्यासाठी पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? माझी पुढची भूमिका एवढीच आहे की जे आता जे पोलीस वगैरे आहे तिथं जे आणि तुम्ही लष्कर पोलीस स्टेशन आहे, प्रसार माध्यम आहे, तुमचं सगळं तुम्ही मला कोऑपरेट करा तर मला न्याय मिळेल. नाहीतर मला आम्हाला पण तेच हे ना होणार आहे. आता जे तुम्ही हे मीडियावर व्हायरल करताय थोड्या वेळाने मला एक 10 दिवसांनी 15 दिवसांनी मला पण प्रेशर येणार आहे की आम्ही पण सुसाईड करून मरू, अशावर आमची वेळ येणार आहे. बस मी एवढंच सांगू शकते.